जस्ट एक्सपिरियन्स, ज्याला एक्सपिरियन्स द्यायचा त्याने हँड करून ठेवा. पूजा पाटील, जोरदार क्लॅप करू आपण पूजासाठी. कंटिन्यू पूजा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मला ही लिंक पूजा मॅडम यांच्याकडून भेटली. मला म्हणजे उलट्यांचा त्रास खूप होत होता. 7-8 महिने उलट्यांचा त्रास होत होता. म्हणजे काय खाल्लेलं पण पचत नव्हतं आणि माझे रिपोर्ट पण सगळे नॉर्मल यायचे. त्यामुळे डॉक्टरांना पण काय हे होत नव्हतं. मग मी जवळपास हॉस्पिटलचं 3-3.5 लाख रुपये तरी गेले हॉस्पिटलला, तरी पण मला काय म्हणजे काहीच फरक नव्हता. म्हणजे ज्यावेळी पूजा मॅडमनी हे न्यूट्रिशन दिलं तेव्हापासून मी अजून हॉस्पिटलला पण गेले नाही. इतका मला चांगला रिझल्ट आलाय ह्याच्याकडून. आणि माझं वेट पण आता 2.5 महिन्यात 10 kg वाढलेलं आहे. त्यामुळं खूप भारी वाटले मला. ओके पूजा, सगळ्यात मेन महत्वाचा, हा प्रॉब्लेम चालू किती दिवसापासून झाला? ओके, याची तीव्रता काय होती? आणि दुसरं की बरं वाटायला किती दिवस लागले? मे पासून हा त्रास चालू होता. नोव्हेंबर एंड पर्यंत चालूच होत. 7 महिने हा त्रास मला चालू होता. मग डिसेंबर पासून मी हे घेतलं. मग तेवढ्यात 3-4 दिवसातच मला फरक जाणवला. ओके, आता तिथून पुढं मी काय हॉस्पिटलला गेले नाही. पहिला किती वजन होत पूजा? पहिला खूप कमी होतं. किती पहिला किती होत? चेक केलं तेव्हा फर्स्ट टाइमला फक्त 28 होत. 28 होत. ओके, म्हणजे पूजा मॅडमनी तुझ्याबरोबर कॉन्टॅक्ट केला त्यावेळेला 28 होत. त्यावेळेला फर्स्ट टाइम. तुझं आधी किती होत? मेच्या आधी आधी 45 होत. ओके, म्हणजे आता तू 38 वर पोहोचल्यास. होय होय. म्हणजे अजून तुझं वाढायला चान्स आहे भारी. होय. हा, उलट्या होत होत्या म्हणजे ना, हिला पाणी पण पचत नव्हतं, अशीची कंडिशन झाली होती. आता एवढे लाख कशाला खर्च केले टेस्ट साठी? हा, टेस्टलाच एक टेस्ट गेली की 9-10 हजार रुपये घेत होते. सगळं MRI, CT स्कॅन, एंडोस्कोपी सगळं केलं, तरी पण कुठं फॉल्टच नव्हता. ओके, हा, सगळ्यात मेन महत्वाचं काय माहितीये का? आजाराचं निदान लागणं. आजाराचं निदान शेटे सर आता सांगायला लागले, न्यूट्रिशन थेरपी. न्यूट्रिशन ही पण एक थेरपी आहे आणि ते त्या हिला कामी यायला लागलं. जर का आजाराचं निदान, लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर किती दिवसात प्रॉब्लेम चालू झाला पूजा? 15 दिवसातच. ते व्हेज नॉन व्हेज झालं ना, त्यामुळे ते जेवायला बाहेर गेल्यामुळे ते झालं. हा, आता कारण आपण काही सांगू शकतो, बरोबर आहे, पण बिघडायला छोट पाणी हे सुद्धा कारण उपयोगी पडतं. म्हणजे काही कारण सांगता येत नाही कशामुळे झालं, पण एवढं कंटिन्युअस माहेरी येऊन राहिली, बरोबर आहे ना, एवढं काहीच जात नाही, हिचीच सेवा करायला लागायला लागल्या. हिला काही म्हणजे काहीच खाता येत नव्हतं. फटाफट वजन कमी होऊन एवढं वजन 28 किलोवर येऊन बसली. निदान तर लागत नाहीये. वजन आपोआपच कमी होत आलं वजन. हा, आपोआप वजन कमी व्हायला लागलं. आणि आता भारी रिझल्ट. पुन्हा इको व्हायला लागले, जरा म्यूट करा. आता भारी रिझल्ट आलाय, एकदम क्लास. कारण पूजा स्वतःवर काम करायला लागल्या, कन्सिस्टन्सी काम करायला लागल्या. नोव्हेंबर पासून करायला लागलेस ना का डिसेंबर पासून? डिसेंबर आणि जानेवारी 2.5 महिने झाले. 2.5 महिन्यात 10 kg वेट गेन करून मस्त. आता पूजा सगळं खाल्लं तर चालायला लागलंय तुला? होय, आता काही प्रॉब्लेम नाही, सगळं खाते आता. म्हणजे व्यवस्थित जेवण आधी मध्ये खाल्लं तरी पण चालायला लागलंय? 3 टाइम वगैरे जेवते, बाकीचं आणि चालू असते. ओके,
मस्त, एकदम भारी. एकदा पण नाही झाली आता, उलटी होत नाहीये? जात नाही. हे घेतल्यापासून तर काहीच गेलोच नाही हॉस्पिटल मध्ये. ओके. आता कधी जाणार आहेस? नेक्स्ट मंथला. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू.